नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये फायनली आता मानसीला तेजसचं सत्य समजलेलं असतं आणि त्यानंतर आता तरीसुद्धा मानसी तिथे काहीही गोंधळ न घालता घरी आलेली असते। आणि त्यानंतर आता मात्र इथे गायत्रीला खूप मोठा प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला मिळतो की मानसीने अजून काहीही गोंधळ कसा घातला नाही, ती एवढी शांत कशी आहे, तिला नेमकं तेजसचं सत्य कळलंय की नाही। तर आता मानसीसुद्धा खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते। तिला कळत नसतं की आता आपण नेमकं रिॲक्ट तरी कसं व्हायचं। आपल्या वडिलांचा जीव ज्या व्यक्तीमुळे गेला, आपण तिच्याबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवू शकतो का। मानसी आता दरवाजापर्यंत येऊन ठेपलेली असते। आता फक्त गृहप्रवेश करून माप ओलांडून ती प्रभूंच्या घरची सून होणार असते, पण आता मानसी माप ओलांडायच्या वेळी असं काही करते की त्यामुळे ती गृहप्रवेशालाच नकार देते आणि तिथून निघून जाते। आता तेजस मानसीला परत आणणार कसं आणि नेमकं काय घडणार, गृहप्रवेश होणार का नाही, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला आजचा एपिसोड पाहावा लागेल। एकंदरीत सगळे मुद्देच लक्षात घेता आजचा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, हे तर आपल्याला कळतंय। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल। मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला। तर आता आपण पाहतो की तेजस आणि मानसीचं लग्न हे लागून पूर्ण झालेलं असतं आणि मानसीला तिच्या वडिलांची आठवण येत असते। तिचे वडील हे गावातल्या लोकांना म्हणाले होते की आज तुम्ही मला आणि माझ्या मुलींना मान देत नाही, आम्हाला नाकारताय, पण एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः सगळे गावकरी मिळून माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी पायघड्या घाला। त्यानंतर आता मानसी ही तिच्या वडिलांच्या फोटोजवळ बोलत असते, बाबा, आज खऱ्या अर्थाने तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। तर तेजससुद्धा आता संपतरावांना सांगत असतो, संपतराव, तुम्ही माझ्यावरती जी जबाबदारी सोपवलीत, खऱ्या अर्थाने आज मला तिचा अर्थ समजला आहे। काळजी करू नका, तुमच्या मुलीला कायम मी आनंदात ठेवेन। त्यानंतर आता तेजस आणि मानसी हे दोघंसुद्धा संपतरावांच्या फोटोबरोबर बोलत असतात। इतक्यात तिकडे गीतावहिनी आणि सूरजदादा आलेले असतात आणि मग आता गीतावहिनी आणि सूरजदादा तेजस मानसीला आहेर द्यायला लागतात। आता लगेचच इकडे तेजस हा आहेर घ्यायला नकार देत असतो। मग गीता ही त्याला सांगते, तेजस भाऊजी, नाही म्हणू नका, हे बघा, ही आमच्याकडून तुम्हाला फक्त आहेर नाही तर भेट आणि आशीर्वादसुद्धा आहे, शुभेच्छा आहेत या, नकार देऊ नका। मानसी, तू तरी सांग ना। त्याबरोबर लगेचच आता तेजस हा सूरजच्या हातातला तो आहेर घेऊन टाकतो। त्यानंतर आता लगेचच पुढे गीतावहिनी म्हणत असते, खरंच तुमच्या दोघांचं नातं आज खऱ्या अर्थाने एक झालं, तुम्ही दोघं आज नवरा बायको झालात आणि तुमच्यामुळेच आमच्या नात्यातलाही दुरावा कमी झाला, तुम्ही कायम असेच एकत्र राहा, हीच आता देवाच्या चरणी प्रार्थना आहे। इतक्यात त्या ठिकाणी नंदू काका आलेले असतात। आता नंदू काकांना बघून मानसी खुश होते, ती लगेचच नंदू काकांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढेही आलेली असते, पण नंदू काका तिला म्हणत असतात, अहो नाही नाही मानसी ताई, माझ्या पाया कुठे पडताय तुम्ही, अहो मी तर नोकर माणूस आहे आणि तेजस साहेब तुम्ही, अहो तुम्हाला तर आमचे मालक देव मानायचे देव, त्यांचा जीव वाचवला होता तुम्ही माझ्या पाया कुठे पडताय। आता लगेचच तेजसला आठवायला लागतं की खरंच संपतराव त्याला किती चांगलं मानायचे, त्यांनी त्याच्यावरती किती विश्वास ठेवला होता। तर पुढे आता नंदू काकांना मानसीची आई ही म्हणत असते, खरंच नंदूदादा, तुम्हाला लग्नाचं कळवायचं घाई गडबडीत राहूनच गेलं। त्यावर मामी म्हणते, मीच सांगितलं त्यांना। तर आता नंदू काका म्हणत असतात की मी जरी आज इथे येऊ शकलो नसतो ना, तरीसुद्धा मला खूप जास्त आनंद झाला की मनुताईचं आणि तेजस साहेबांचं लग्न झालं। तर आता लगेचच पुढे आई ही म्हणत असते की नंदूदादा, अहो पाया पडू द्या तुम्हाला त्यांना दोघांनाही तुमच्या, शेवटी ते दोघं तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत। त्यावर मानसीसुद्धा म्हणत असते, आणि नंदू काका
तुम्ही आमच्या बाबांचे मॅनेजर होतात ते त्यांच्यासाठी, आमच्यासाठी तर तुम्ही आमचे नंदू काकाच होतात. आणि मग लगेचच आता तेजस व मानसी हे दोघंसुद्धा नंदू काकांना नमस्कार करतात. आता सगळेजण छान भावूक झालेले असतात. त्यावेळेस लगेचच सुयोग वेळ सावरत म्हणतो, बरं बरं चला, आता अशारित्या लग्न सोहळा पार पडलेला आहे, मग मागे जेवणाची सोय केलेली आहे, ताते आम्ही सगळ्यांना जेवायला घेऊन जातो. विनोद, चल जरा मदत करायला, लोकांना जेवणं वाढायची आहेत. आणि मग सगळेजण आता तिकडनं जेवायला निघून गेलेले असतात. तर आई ही म्हणत असते की चला चला, आपल्यालासुद्धा तयारी करायची आहे, निघायचं आहे आपल्यालाही. बाबा म्हणतात की आपल्याला संध्याकाळच्या आत गृहप्रवेश करायचा आहे, सूर्य मावळायच्या आत. त्यानंतर आता सगळेजण आपापल्या कामाला लागत असतात. मग लगेचच त्या ठिकाणी तेजसची आई येते आणि मानसीला सांगते, मानसी, मोठ्या बाईंनी आपल्या तुळशीसाठी इथली माती न्यायला सांगितली आहे ना, ही घे, ह्या लाल कपड्यामध्ये तू जाऊन माती घेऊन ये. मग आता लगेचच मानसीसुद्धा माती आणायला तिकडनं गेलेली असते. तर आता मानसीही गेलेली असते. सगळे लोक आपापल्या कामाला लागलेले असतात. हे बघून मानसीची आई अलगद तेजसकडे येते आणि तेजसला म्हणत असते, जावई बापू, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. आता लगेचच तेजस हा मानसीच्या आईला म्हणायला लागतो, हो बोला ना. मग त्यावर मानसीची आई आसपास बघते. आता जरी लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त असली तरी आसपास लोक असतात आणि कोणीही आपलं बोलणं ऐकू नये अशी मानसीच्या आईची इच्छा असते. त्यामुळे लगेचच आता ती म्हणत असते, इथे नको, आपण जरा बाजूला जाऊन बोलूया का. त्यावर तेजस हा लगेचच त्यांना म्हणतो, हो हो चालेल ना, बाजूला जाऊन बोलू. आणि मग आता तेजस आणि मानसीची आई दोघंही मंडपाच्या मागच्या बाजूला आलेले असतात. आता मानसीची आई ही म्हणत असते, तेजसराव. त्यावर तेजस म्हणतो, काय झालं आहे, तुम्ही माझ्याशी व्यवस्थित आणि स्पष्ट बोलू शकता. निधीला काही जास्त त्रास वगैरे होतो आहे का, किंवा तुम्हाला मानसीचं लग्न होतं आहे म्हणून वाईट वाटतं आहे का. अहो मग तुम्हीसुद्धा आमच्या घरी राहायला या, आम्हाला काहीच हरकत नाही आहे, आपण मस्त निवांत राहू. त्याबरोबर लगेचच आता मानसीची आई म्हणते, तेजसराव, अहो किती विचार करा सगळ्यांचा, जरा आता स्वतःचाही विचार करा. आपल्या डोळ्यांना जे पाहायचं असतं ते पाहायला मिळालं की खरंच खूप आनंद होतो नाही. त्यावर तेजस म्हणत असतो, हो होतोच की. त्याबरोबर पुढे आता मानसीची आई ही म्हणत असते की खरंच आज खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केलात. तुम्ही वचन दिलं होतं यांना की लग्नापर्यंत तुम्ही सगळे दागिने घेऊन द्याल म्हणून, आणि तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केलात. आता तेजसला कळत नाही की नेमक्या कोणत्या दागिन्यांबद्दल आई बोलत आहेत. त्यामुळे तेजस हा त्यांना विचारतो, तुम्ही काय बोलताय, कोणते दागिने. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते की तेजसराव, आता तुम्हालासुद्धा मी चांगलं ओळखायला लागली आहे. दुसऱ्यांसाठी तुम्ही नेहमी चांगलं करता आणि त्याचं श्रेय तुम्हाला नको असतं, मला माहीत आहे. त्याबरोबर आता तेजसला आठवतं की मानसीच्या लग्नात त्याने जे दागिने गहाण ठेवले होते, आई ह्या त्याच दागिन्यांबद्दल बोलत आहेत. आता तेजसने ते दागिने सोडवलेलेच नसतात, त्यामुळे त्याला कळत नसतं की नेमके ते दागिने सोडवले तरी कोणी आणि हे आई असं का बोलत आहेत. तर दुसरीकडे आता इकडे गायत्रीला बाप्पा शेठ हा सांगत असतो की त्या तेजसने मला लुबाडलं आहे 2 लाख रुपयांसाठी. त्याबरोबर लगेचच आता इकडे हे कळल्याबरोबर गायत्री विचार करायला लागते की याचा अर्थ हे सत्य होतं त्या तेजसचं. मग लगेचच आता गायत्री ही बाप्पा शेठला विचारायला लागते की 2 लाखाला लुबाडलं का हो, तुमचं काही दुश्मनी वगैरे होती का त्याच्याबरोबर. त्याबरोबर लगेचच आता पुढे तो सांगत असतो, नाही हो, कसली दुश्मनी वगैरे काहीच दुश्मनी नव्हती आमची, तरीसुद्धा त्याने मला एवढ्या पैशांना लुबाडलं आहे. त्याबरोबर हे ऐकून आता मात्र गायत्री ही म्हणत असते, मग आता. त्याबरोबर बाप्पा शेठ म्हणतो, आता काय, आता मी त्याच्याकडून सगळे पैसे वसूल कसे करतो ते फक्त तुम्ही बघाच. मी त्या गावगुंडाला सोडणार नाही, त्याच्याकडनं पैसे वसूल करून राहणारच. तर दुसरीकडे मानसीची आई म्हणत असते, खरं तर त्यावेळेस आम्हाला मनुताईला सोन्याने अगदी मडवायचं होतं, तिचं खूप थाटामाटात लग्न लावून द्यायचं होतं, पण पुरेसे पैसे नव्हते आणि तुम्ही मला कल्पना दिलीत की खरे सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे आणि नकली दागिने आणून मनुताईवरती घालायचे. मला तर खूप भीती वाटत होती की जर मनुताईला किंवा तिच्या बाबांना या सगळ्यातलं काही खरं कळलं तर काय होईल. मनुताई तर जर लग्नाला नाही उभी राहणार असं म्हणाली तर मी काय करेन. पण शेवटी तुम्हीच मला बळ दिलंत आणि या सगळ्यातून अगदी व्यवस्थित बाहेर काढलंत. खरंच तेजसराव, तुम्ही मला कायम साथ दिलीत. आता मात्र तेजस विचार करायला लागतो, याचा अर्थ मानसींनी ते सगळे दागिने सोडवले की काय. पण मग त्यांनी तरी हे दागिने कसे सोडवले असतील, एवढे पैसे त्यांच्याकडे तरी कुठून आले असतील. तर दुसरीकडे आता मानसी ही प्रभूंच्या अंगणातल्या तुळशीसाठी माती घ्यायला आलेली असते.
आता मानसी ही तेजसबरोबर तिचं लग्न झालेलं असतं, त्यामुळे खूप जास्त खुश असते. ती आता माती गोळा करताना म्हणत असते की राष्ट्रहित आज खऱ्या अर्थाने मी आपल्या तुळशीसाठी ह्या गावातली माती घेऊन जात आहे. आता आपल्या तुळशीला सुद्धा बहर येईल आणि आपल्या नात्याला सुद्धा. तर आता तिला दिसतं की तिची आई ही तेजसबरोबर काहीतरी बोलत आहे. मानसी विचार करते, बापरे, चला जरा ऐकावं तरी, जावई आणि सासू नेमकं बोलतायत तरी काय. आणि मग आता त्यांचं बोलणं ऐकायला मानसी पुढे आलेली असते. तर पुढे आता तिची आई म्हणत असते की दागिने आपण खोटे आणले होते लग्नात, हे कोणालाच खरं कळलं नाही, पण शेवटी त्या विनोदच्या आईला, म्हणजेच आता खरं तर नवरदेवाच्या आईला खरं कळलं आणि त्यांनी लग्न मोडलं. म्हणूनच मानसीचं लग्न होऊ शकलं नाही आणि तिच्या वडिलांना खरं समजलं की ते सगळे दागिने खोटे आहेत. याचाच त्यांना धसका बसला आणि म्हणून त्यांचा जीव गेला. आता हे सगळं ज्यावेळेस तेजस आणि मानसीची आई बोलत असतात, त्यावेळेस मानसीने सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. अर्थात आपल्या वडिलांचा जीव हा आपण प्रेम करत असलेल्या, आपण विश्वास ठेवत असलेल्या आपल्या जोडीदारामुळे गेला, हे जेव्हाही एखाद्या मुलीला कळेल तिला दुःख हे होईलच. तर आता इकडे तेजस हा लगेचच मानसीच्या आईला म्हणत असतो की आई, माफ करा मला, तेव्हा खरंच माझ्याकडे काही पर्याय नव्हता, म्हणून मी खरे दागिने गहाण ठेवू असा पर्याय तुम्हाला सुचवला होता. त्यावर मानसीची आई ही तेजसला म्हणत असते, अहो तेजसराव, तुम्ही माफी कशाला मागताय? उलट तुम्ही जो मार्ग सुचवला होता तो आमच्या भल्यासाठीच होता ना. उलट खरं तर तुम्ही मला मदत केली या सगळ्यामध्ये, म्हणून आजपर्यंत हे गुपितच राहिलं, खरं कधी कोणाला कळलंच नाही. आता मात्र मानसीच्या समोर ते चित्र उभं राहिलेलं असतं. लग्न मंडपात एवढी लोक जमा असतात. मानसीचे वडील हे लग्नविधी पूर्ण करण्यासाठी आपल्या लेकीला मंडपात घेऊन आलेले असतात आणि अचानक तिथे नवरदेवाची आई म्हणते की हे दागिने खोटे आहेत. त्यावर अगदी ठामपणे तिचे वडील सांगत असतात की सगळे दागिने मी माझ्या मुलीसाठी सोन्याचे बनवून घेतलेले आहेत, हे दागिने खोटे असूच शकत नाही. तेजस म्हणत असतो की अहो काका, कशाला उगाच वादाला वळण देत आहे? अहो मावशी, तुम्ही सोडून द्या, तुमच्या मुलांचं लग्न लागतं आहे, लग्न लागू द्यात. पण त्या बाईंनीही ऐकलं नव्हतं आणि मानसीच्या वडिलांनी स्वतः ते दागिने सोन्याचे बनवून घेतले होते. त्यामुळे त्यांनी त्या सोनाराला तिथे बोलावलं आणि सोनं खरं आहे की खोटं याची परख करत असताना त्या सोनाराने सांगितलं की सगळे दागिने खोटे आहेत आणि त्याचा झटका लागून मानसीच्या वडिलांचा जीव गेला होता. तर हे सगळं आठवून मानसीला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे आता तेजस हा त्याच्या सासूला समजावत म्हणतो की जाऊ द्यात आई, आता या गोष्टींचा विचार करू नका. तर दुसरीकडे आता मानसी ही म्हणत असते, याचा अर्थ राष्ट्रहितांमुळेच माझ्या वडिलांचा जीव गेला. जी व्यक्ती मला आवडायची, माझ्या इतक्या जवळच्या व्यक्तीमुळेच माझ्या वडिलांनी त्यांचा जीव गमावला. आता इकडे तेजससुद्धा मानसीची आई निघून गेल्यावर तिकडनं जात असतो. अचानक त्या ठिकाणी बाप्पा शेठ येतो. आता बाप्पा शेठ तिकडे येतो आणि तेजसला विचारतो, काय तेजस शेठ, ओळखलं तर का मला? आता त्याबरोबर लगेचच तेजस हा हो ओळखलं एवढं बोलून तिकडनं जात असतो. त्याबरोबर बाप्पा शेठ त्याला अडवतो. आता हे सगळं सुद्धा मानसी बघत असते. बाप्पा शेठ हा तेजसची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणत असतो, काय इन्कम टॅक्स ऑफिसर? अरे इन्कम टॅक्स ऑफिसर नसतो तू एक नंबरचा फसवी लुबाडू माणूस असतो. आता त्या संपतरावांच्या सांगण्यावरूनच तू लुबाडलं ना मला. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, नाही, असं काहीसुद्धा नाही आहे. खरं तर मी संपतरावांनाच लुबाडण्यासाठी इथे आलो होतो. आता संपतरावांनाच लुबाडण्यासाठी इथे आलो होतो हे वाक्य मानसी ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तर आता इकडे बाप्पा शेठ हा म्हणत असतो, एक नंबर फसवी माणूस असतो तू. अरे तुझी नजर तिच्या त्या बापाच्या विटभट्टीवर असते म्हणून तू तिच्याबरोबर लग्न केलं, पण ती विटभट्टी माझ्याकडं घाण नसते, ती विटभट्टी तुला मिळत नसते. आता इकडे बाप्पा शेठ आणि तेजस हे दोघं एकमेकाबरोबर बोलत असतात. मानसी हे सगळं ऐकते. तिला खूप वाईट वाटतं आणि तिला तिच्या वडिलांबरोबर तिने विटभट्टीवरती माती तुडवलेली, त्याचबरोबर त्या विटभट्टीवर खेळलेलं सगळं तिला आठवायला लागतं आणि मानसी रडत तिकडनं आता निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता बाप्पा शेठ हा तेजसला म्हणत असतो, आता मी तुला सोडत नसतो सोडत, माझे सगळे पैसे तू मला परत करायचे. तर दुसरीकडे मानसी ही तिच्या वडिलांची खूप आठवण काढत असते. तिला तिचे वडील सतत आठवत असतात. तर दुसरीकडे आता तेजस हा मानसी तिकडनं निघून गेल्याच्या नंतर बाप्पा शेठना सांगत असतो, खरं तर मी इथे
त्या संपतरावांनाच लुबाडण्यासाठी आलो होतो, पण ज्यावेळेस त्यांची अडचण मला कळली त्यावेळेस त्यांना लुबाडण्याचा विचार माझ्या मनातून निघून गेला आणि म्हणून मी तुम्हाला लुबाडलं आणि त्यांची मदत केली. पण खरं सांगा, जर मी तुम्हाला लुबाडलं तर तुम्ही माझी पोलिसात तक्रार का केली नाही? कारण तुम्हालाही माहीत होतं तुमच्याकडे जो पैसा येतो तो सगळा चुकीच्या आणि आडमार्गाने येतो. मी तुमचा पैसा फक्त चांगल्या कामातच लावलेला आहे, पण तरीसुद्धा जर मी चूक केली आहे असं तुम्हाला वाटतंय तर मी तुमचे सगळे पैसे हळूहळू परत फेडेन. पण प्लीज, आता इथे खूप आनंदाचा क्षण आहे. संपतरावांची मुलगी खुश आहे आणि उगाचच्या उगाच मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घ्यायचा नाही आहे. इथे तुम्ही सुद्धा तमाशे करू नका. मी तुमचे पैसे परत करेन. आता मला थोडा वेळ द्या असं तेजस त्यांना म्हणत असतो. त्यावर बाप्पा शेठ तेजसला म्हणतो, ठीक आहे, दिला तुला वेळ, पण लक्षात ठेव, माझे पैसे कसे वसूल करायचे ते मला बरोबर माहीत असतं. आणि त्यानंतर आता बाप्पा शेठ हे तिकडनं निघून गेलेले असतात. आता तेजसला या गोष्टीची किंचितही कल्पना नसते की मानसीला सगळं सत्य कळालं आहे. त्यानंतर आता तेजस हा देवी आईच्या जवळ आलेला असतो आणि तिथे तो आता बसतो आणि त्याला एक एक करून सगळे प्रकार आठवत जातात. कशा प्रकारे मानसीच्या लग्नात तिच्या वडिलांवर कर्ज झालेलं असतं, तरी त्यांना त्यांच्या लेकीचं लग्न थाटामाटात तिच्या इच्छेप्रमाणे पार पाडायचं असतं. म्हणून मानसीच्या वडिलांविरुद्ध त्यांना न कळत तेजसने मानसीच्या आईला कल्पना दिली होती की आपण सगळे सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे, त्याच्यावरती पैसे घ्यायचे आणि त्या पैशातून मानसीचं लग्न लावायचं आणि तिच्या अंगावर खोटे दागिने घालायचे आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहील, कोणालाच कळणार नाही. पण ऐनवेळी ही गोष्ट नवरदेवाच्या आईला कळली. तिने लग्न मोडलं आणि याच धक्क्याने मानसीच्या वडिलांना अटॅक आला आणि त्यामध्ये त्यांचा जीव गेला. ते वाचू शकले नाही. मानसी त्यावेळेस खूप रडत होती. तिला खूप या गोष्टीचा त्रास झाला होता. तिने स्वतःच्या हाताने आपल्या वडिलांना अग्नी दिला होता. तुम्ही माझ्या वडिलांना कसं ओळखता असा प्रश्नही तिने त्यावेळेस तेजसला विचारला होता. नंतर तिने तेजसबरोबर आपल्या वडिलांची शेवटची इच्छा म्हणून लग्नही केलं होतं. आता हे सगळं तेजसला आठवायला लागतं आणि तेजसला या गोष्टींचा खूप त्रास होतो. तेजस आता देवीसमोर हात जोडून प्रार्थना करत असतो की आजपर्यंत मी खूप चुका केल्यात, पण लकी चार्मने माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी खूप केलं आहे. मला त्यांना सगळं सत्य सांगायचं आहे, पण आज नको. आतापर्यंत मी त्यांना सत्य सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस तू मला सावरून घेतलंस. काही ना काहीतरी होत गेलं. अगदी आजही तसंच काहीतरी घडू देत. योग्य वेळ आली की मी त्यांना खरं सांगेन, पण आजचा दिवस हा ती योग्य वेळ नाही. आता तेजस, तुझ्याही मनात असंच आहे ना, मग मला आजच्या दिवस सावरून घे अशी प्रार्थना करतो. त्यानंतर आता सगळे प्रभू कुटुंबीय पुन्हा एकदा मुंबईला यायला निघालेले असतात. आता इकडे मानसी ही एकटीच पुढे तिच्या वडिलांचा फोटो घेऊन रडत बसलेली असते. तर दुसरीकडे तेजसला मात्र या गोष्टींची काही कल्पना नसते. तो मात्र त्याच्या भावंडांबरोबर, गीता वहिनीबरोबर छान एन्जॉय करत असतो. तर दुसरीकडे आता सगळे कुटुंबीय घरी आलेले असतात आणि तेजस मानसीच्या गृहप्रवेशाची तयारी जोरदार पद्धतीने सुरू झालेली असते. दिनेश दादा हा म्हणत असतो, अरे लवकर लवकर आटपा, कसं बसं त्या तेजसला थांबवलंय, त्याला असं झालंय कधी एकदाचा गृहप्रवेश करतोय आणि घरात येतोय. तर छाया येऊन बाहेर बघते तर एवढी सगळी तयारी सुरू असते. ती विचारते, ही सगळी तयारी कसली सुरू आहे? त्यावर सुयोग सांगत असतो की तेजस मानसीचं लग्न झालेलं आहे ना, मग त्यांच्या गृहप्रवेशाची तयारी सुरू आहे. त्याबरोबर लगेचच छाया विचारते, काय त्यांचं लग्न झालं? त्याबरोबर सुयोग म्हणतो, हो झालं. त्यावर लगेचच ती म्हणते, आणि आता ते दोघं एकत्र घरी येणार, गृहप्रवेशही करणार? त्याबरोबर लगेच सूरजदादा खाली बसतो आणि तिला सांगत असतो, छाया, आता नवरा बायकोचं लग्न झालं म्हणजे ते एकत्रच गृहप्रवेश करणार की नाही आणि आयुष्यभर एकत्रही राहणार. त्यानंतर आता लगेचच आई ही गीताकडे आलेली असते आणि तिला सांगते, गीता, तेजस मानसी जिथून घरात येणार आहेत तिथपर्यंत सगळी छान रांगोळी काढ आणि नंतर आज जरा माझ्याकडे ये, आपल्याला गृहप्रवेशाची तयारी करायची आहे. त्यावर गीता म्हणते, आई ऐका ना, रांगोळी मी काढते, पण उगाच नको ना चांगल्या क्षणात चांगल्या गोष्टीत विरजन. त्याबरोबर मात्र आता आई ही तिकडनं निघून जाते. गीता वहिनीला गायत्रीने घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यामुळे बिचारी गीता वहिनी ही घरात जात नसते. आता गीता वहिनी आणि सूरजदादा दोघंही नाराज झालेले असतात. मग सुयोग म्हणत असतो, तुम्ही दोघं आता काही टेन्शनच घेऊ नका. मानसी वहिनी एकदा की ह्या घरात हक्काने आली ना, मग बघाच ती तुमचाही गृहप्रवेश लवकर घडवून आणणार आणि तुम्ही दोघंसुद्धा या घरामध्ये येणार. त्याबरोबर मात्र आता ते दोघंही लाजतात. आता सुयोग म्हणत असतो, अरे दोघं लाजले?
हे दोघं बघा वेगळेच लाजतात. अरे सूरज दादा नंतर लाजत बस, उतर उतर खाली उतर, चल माळा लाव, कामं कर, कामं आहेत आपल्याला भरपूर, असं लगेचच सुयोगच म्हणायला लागतो आणि मग पुन्हा एकदा तो सगळ्यांना कामाला लावतो. आता इकडे छान पद्धतीने गृहप्रवेशाची सगळी तयारी पूर्ण झालेली असते. आता तेजस आणि मानसी हे दोघं एकत्र गृहप्रवेश करणार असतात, त्यामुळे घरातले सगळे खूप खुश असतात. आनंदाने आता तेजस आणि मानसी हे दोघंजण येत असतात. तेजस तर मनापासून खुश असतो, पण मानसीच्या मनात मात्र अजिबात ह्या क्षणी आनंद नसतो. तर आता लगेचच दिनेश दादा हा आतमध्ये आईला हाक मारत सांगतो, आई तेजस आणि मानसी आले ग. त्याबरोबर लगेचच आता आई ही औक्षणाचं ताट वगैरे घेऊन बाहेर आलेली असते. मानसी मनातल्या मनात म्हणत असते, आजच्या या क्षणाची मी किती दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते, पण आज हा क्षण, हा दिवस आला आणि आज आता मला असं वाटतंय की कशासाठी आला हा दिवस माझ्या आयुष्यात. ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांचा जीव घेतला, माझ्या वडिलांच्या जीव जाण्याला जी व्यक्ती कारणीभूत आहे, आज त्याच्याच घरात त्याच्याबरोबर मी गृहप्रवेश करणार आहे. एका छताखाली राहणं जमणार आहे का मला? होऊ शकेल का हे सगळं माझ्याकडून? तर दुसरीकडे आता छाया ही गायत्री वहिनीकडे आलेली असते आणि ती गायत्रीला म्हणत असते, दीदी अगं काय हे सगळं, त्या मानसीला खरं कळलं नाही का? ही कशी काय आता इथे लग्न करून आली? आता ही गृहप्रवेशही कळेल का? तर आता गायत्री म्हणत असते, मला ही काही कळलेलं नाही आहे की हिला सत्य समजलं आहे की नाही. तर आता इकडे विनोद म्हणत असतो की हो ना, आता ह्या मानसीचा गृहप्रवेश घरामध्ये होणार. तर आता आई भाकरी तुकडा त्याचबरोबर पाय धुवायला पाणी वगैरे घेऊन आलेले असतात आणि मग आता ती तेजस मानसीचे पाय धुते, त्यांची नजर उतरते आणि मग आता लगेचच आई गायत्री वहिनीला म्हणते, गायत्री तूच पुढे ये. अगं मोठी आहेस ना तू घरातली सून, तूच आता तेजस आणि मानसीचं औक्षण कर आणि त्यांना घरात घे. त्याबरोबर लगेचच आता दिनेश म्हणायला लागतो, आई मान्य आहे गायत्री मोठी आहे म्हणून, पण तू आज तेजस मानसीचं स्वागत केलंस तरी चालेल. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, दिनेश अरे सासूबाईंनी औक्षण केलं असतं तरी मला आवडलं असतं, पण त्या स्वतःहून जर मला आग्रह करतायत तर मी का बरं संधी सोडू. आणि मग आता गायत्री ही लगेचच तेजस मानसीला ओवाळायसाठी पुढे आलेली असते. आता औक्षणाचं ताट ती गीताच्या हातातून घेते आणि लगेचच म्हणायला लागते की पहिलं तर यांचं स्वागत करायला मला जमलं नव्हतं, पण आता यांचं स्वागत मी अगदी छान थाटामाटात करणार. आणि मग लगेचच आता गायत्री तेजस आणि मानसीचं औक्षण करते. त्यानंतर आता इकडे मानसीला आठवत असतं की गायत्री तेजसला बोलली होती की एखादी मुलगी तुझ्यावरती विश्वास ठेवून या घरात येईल, तू तिलाही फसवशील, तिच्याशीही खोटं वागशील. त्यानंतर गायत्रीने मानसीला सुद्धा सांगितलं होतं की नको नको उगाच हे मंगळसूत्र गळ्यात घालू आणि ह्या खोट्या नात्यात अडकू, काढून टाक हे. पण त्यावेळेस मानसीने गायत्रीचं ऐकलं नव्हतं. आता गायत्रीचं औक्षण करून झाल्यावर तेजस लगेचच म्हणायला लागतो, मी काय म्हणतो गायत्री वहिनी, गीता वहिनीला सुद्धा औक्षण करू देत ना. म्हणजे तसंही अजून आम्ही लोक घराच्या बाहेरच आहोत, त्यामुळे ती औक्षण करूच शकते. त्यावर गीता म्हणते, नाही नाही तेजस भाऊजी कशाला, हा मान गायत्री वहिनींचाच आहे, त्या मोठ्या आहेत ना. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, अगं गीता कर औक्षण, तुझ्या लाडक्या धाकट्या दिराची इच्छा आहे ना की आपण दोघी वहिनींनी मिळून त्याचं स्वागत करावं, तर करूया की दोघींनी मिळून त्याचं स्वागत. ये ये ये, आज सगळे हेवे दावे आपण बाजूला ठेवू. आणि मग आता गीता वहिनीला सुद्धा खूप आनंद होतो की तिला तेजस मानसीचं औक्षण करायला मिळतंय आणि मग छान पद्धतीने ती त्या दोघांनाही ओवाळते. आणि आता लगेचच चला चला आता आपण गृहप्रवेश करून घेऊ असं सगळेच जण म्हणायला लागतात. सगळे खूप आनंदात असतात, तर मानसी मात्र अजिबात खुश नसते. ती सतत याच गोष्टीचा विचार करत असते की ज्या व्यक्तीमुळे आपल्या वडिलांचा जीव गेलाय, आपण तिच्याबरोबर गृहप्रवेश करतोय खरा, पण आपल्याला हे जमेल का, माझी पावलं जड का होत आहेत. तर दुसरीकडे आता लगेचच गायत्री म्हणत असते, मानसी काय झालं, तुला मगापासून मी बघतेय तू खूप शांत शांत आहेस, गृहप्रवेश करायचा आहे ना, तुला काही होतंय का, तुझ्या मनात काही आहे का, असं मुद्दा म्हणून गायत्री मानसीला विचारते. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही काही उत्तर देत नसते. मग तेजसच म्हणतो की का गृहप्रवेश करायचा नसेल वहिनी, आता हक्काने गृहप्रवेश करतील त्या या घरात, आता त्यांना कोणी विचारू शकत नाही ना की काय नात्याने राहतायत ते या घरात, म्हणून बरोबर ना लकीचॅम. त्याबरोबर मात्र आता मानसी फक्त तेजसकडे बघते आणि ती त्याला काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर आता मानसी ही तेजसबरोबर हळूहळू पुढे जात असते. तेजसच्या हातात सत्याचं मडकं असतं. आता आई ही तेजसला सांगते, तू मानसीच्या डाव्या बाजूला ये. आता तेजस मानसीच्या डाव्या बाजूला असतो. ते दोघंजण पुढे पुढे चालत असतात आणि मानसीला मोठ्या बाईंनी सांगितलेलं वाक्य आठवत असतं, हे बघ पोरी, तुझ्या नवऱ्याच्या मनात एक खूप मोठं सत्य दडलंय, त्या सत्याचं ओझं जर तुला पेलावणार असेल तरच या नात्यात तू पुढे जा, नाहीतर आत्ताच माघार घे. गायत्री
आता विचार करत असते की मानसी अजून काही रिॲक्ट का होत नाही आहे. तर दुसरीकडे मानसीच्या मनात खूप विचार सुरू असतात. आता दरवाजापर्यंत पोहोचल्याच्या नंतर मानसीच्या हातात तेजसने सत्याचं मडकं दिल्यावर ती ते मडकं खाली फेकून देते. आई तिला विचारते, मानसी अगं तू हे काय केलंस? त्यावर मानसी म्हणत असते, ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे त्याच्याबरोबर नाही राहू शकत मी, नाही गृहप्रवेश करू शकत मी त्याच्याबरोबर त्याच्या घरात. आणि मानसी आता ज्या पावलांनी लक्ष्मीसारखी पुढे चालत आलेली असते त्याच पावलांनी पळत ती मागे निघून जाते. आता मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढे काय घडणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुम्हाला काय वाटतं आता तेजस कशा प्रकारे मानसीची समजूत काढणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.